तर नमस्कार मंडळी. तर अखेर लक्ष्मी निवास मालिकेचा असा होणार शेवटचा भाग. तर चला संपूर्ण अपडेट जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलंच असेल की सिद्धू आणि भावनाला फायनली त्यांच्या मुलाबाबतचं सत्य समजतं की त्यांचा मुलगा ह्या निलांबरीने गायब केलाय. तर पुढे आता सिद्धू आणि भावना म्हणजेच भावनाला हे सत्य सिद्धू सांगत नाही, पण आधी मुलाचा शोध घेतो. सगळीकडे शोधतो पण त्याला त्याचा मुलगा लवकर काही सापडत नाही. तर दुसरीकडे मात्र ह्या जयंत कानिटकरने एवढं पाप केलं, एवढं सगळं पाप केलं तरी तर मात्र ह्या जयंतला योग्य ती शिक्षा झाली नसते. त्याच्यामुळे प्रेक्षक वर्गाने प्रचंड नाराजी व्यक्त. तर फायनली मित्रांनो, ह्या जयंतला आता त्याच्या पापाची शिक्षा भेटणार असते. म्हणजेच तुम्हाला माहित असेल की हे जयंतने एवढं पाप केलं, त्याच्यामुळे त्या सगळ्या गोष्टीची त्याला योग्य ती शिक्षा भेटणं खूप गरजेचं असतं. तर मित्रांनो, पुढे तुम्हाला हेच पाहायला भेटेल की आपला विश्वा कशा प्रकारे हे जयंतला परत त्या जेलमध्ये पाठवतो आणि योग्य ती त्याला शिक्षा देखील देतो. तर पुढे मित्रांनो, तुम्हाला विश्वा आणि जानूच्या लग्नाची खूप साऱ्या गोष्टी पाहायला भेटतील. पण माझं तर म्हणणं हेच आहे की विश्वा आणि जानूचं त्यांनी लग्नच नाही दाखवलं पाहिजे, कारण की मित्रांनो, तो जयंत कधी पण आपल्या विश्वाचा बदला घेण्यासाठी काही करू शकतो. तर पुढे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच मित्रांनो, ही दळवींची लोक कधी सुधारतील का नाही हे सांगू शकत नाही. पण मित्रांनो, हा संतोष आता कधी ना कधी खरं बोलतो आणि फायनली विश्वाच्या आईचा खून कोणी केला होता ही गोष्ट आता उघडकीस येते. आणि त्यावेळेस मात्र ह्या जयंत विरुद्ध सगळ्यात मोठा पुरावा आपल्या संतोषकडे असतो. आणि त्याच्यानंतर काय मित्रांनो, ह्या जयंतची चांगलीच वरात निघते आणि जयंतला योग्य ती शिक्षा होताना तुम्हाला पुढे पाहायला भेटेल. बिचाऱ्या विश्वाला न्याय तर भेटतो, पण विश्वाच्या आईचा म्हणजेच आपल्या ललिता काकूंचा तर मृत्यू झाला ना, फक्त आणि फक्त या जयंतमुळे. तर मित्रांनो, हे सगळं सत्य तुम्हाला पुढे बाहेर उघडकीस येताना पाहायला भेटणार आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दुसरीकडे सिद्धू आणि भावनाच्या आयुष्यामध्ये अडथळ्यापाठीमागे अडथळे येतच असतात. ती आजी पण आता नीट सिद्धू भावनासोबत वागत नसते. तर पुढे आता सिद्धू भावनाची लहान मुलगी असते, ती पण आता पुढे मोठी होताना तुम्हाला पाहायला भेटेल. पण मात्र सिद्धू आणि भावना तिचा पण सांभाळ असा करत असतात जशी की ती त्यांची स्वतःची मुलगी आहे. पण मात्र सिद्धूला राग ह्याच गोष्टीचा येत असतो की भावना तर बेशुद्ध होती त्यावेळेस, पण मी कुठे गेलो होतो? मी माझ्या बाळावरती, माझ्या मुलावरती लक्ष ठेवायला हवं होतं. ह्या निलंबरीने एवढा मोठा मूर्खपणा केला की मला भावनाला सत्य पण धड सांगता येईल. गाडे पाटील घराण्याचा खरा वारसदार म्हणजे माझा मुलगा होता. तो मुलगा ह्या निलंबरीने गायब केलाय. तर सिद्धू त्याला सगळीकडे शोधत असतो, पण त्याला तो अजून भेटलेला नसतो. तर मालिकेच्या पुढील भागांमध्ये तुम्हाला हेच पाहायला भेटेल की सिद्धूला त्याचा मुलगा भेटतो. त्यावेळेस मात्र सिद्धू एवढा रडतो ना की काय सांगायला नको. पण सिद्धू त्या मुलीचा पण कधीच दुरावा करत नाही, कारण की त्याला वाटतं की ती मुलगी आपल्या पदरात पडली म्हणजे आपल्याला भेटली तर तिचा पण सांभाळ करूया. तर पुढे मित्रांनो, तुम्हाला आनंदी नावाचा चॅप्टर पण खतम होताना पुढे पाहायला भेटणार आहे आणि हाच सगळ्यात मोठा कहाणीतला ट्विस्ट पण असणार आहे. तर पुढे मात्र अधिराज मात्र स्वतःच्या बायकोची पर्वा करत नाही, पण हिचा खरा चेहरा सगळ्या जगासमोर आला पाहिजे यासाठी मात्र अधिराजचा पूर्ण सपोर्ट सिद्धूला असतो. तर आता सिद्धू फायनली त्याचा मुलगा घेऊन घरी येतो. गाडे पाटलांचा खरा वारसदार हाच आहे म्हणून सगळ्यांना सांगतो. खूप सारं सत्य बाहेर उघडकीस आणतो आणि त्याच वेळेस मात्र ह्या निलांबरीचा पर्दाफाश पण सगळ्यांसमोर होतो. आणि नंतर काय सिद्धू म्हणतो, आता मी माझ्या मनाने शिक्षा देणार. आणि सिद्धू डायरेक्ट तिला चौकीमध्ये पाठवतो, म्हणजेच मात्र तिला आता जेलमध्ये खडी फोडायला पाठवतो. म्हणतो की तुझा पापाचा घडा भरला वहिनी, तू आता तुझी लायकी काय आहे ना ही सगळ्याला समजली. तू माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करायला निघाली होतीस. तर पुढे मित्रांनो, आपली आजी आपल्या सिद्धू भावनाची माफी मागते, कारण की आजीमधल्या फेजमध्ये तुम्हाला खूप चुकीचे वागताना पाहायला भेटेल. तर आपल्या रेणुका काकू तर त्या मुलाचं तर काय बोलायच नको एवढा लाड करतात आणि मुलीचा तर बोलाय नको एवढा लाड करत असतात. तर फायनली मित्रांनो, कहाणीमध्ये हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट आणि ट्विस्ट असणार आहे. तर दुसरीकडे मात्र आपल्या बिचाऱ्या विश्वाला न्याय भेटतो, पण कोणत्या स्टेजमध्ये भेटतो हे तुम्हाला पुढे समजेलच. तर ही दळवींची लोक आता कधी ना कधी सुधारतील का नाही हा प्रश्न सगळ्यांनाच पडला असेल. तर पुढे जाऊन ही लोक पण सुधारताना तुम्ही पाहाल. पण मित्रांनो, माझा एक गोष्टीची कळकळीची विनंती आहे भावना आणि सिद्धूला, आता तरी त्यांनी त्यांच्या मुलाला ह्या दळवींच्या लोकांपासून लांब ठेवलं पाहिजे. नाहीतर तिकडे जाऊन काही ना काही परत कुटाने होऊ शकतात आणि बिचारा सिद्धू आणि भावनाचं बाळ सुखरूप आहे एवढं म्हणजे त्यांचा मुलगा, तर त्याला पण परत काही ना काही प्रॉब्लेममध्ये अडकू शकतो. तर मित्रांनो, हा सगळा ट्विस्ट तुम्हाला शेवटच्या भागामध्ये म्हणजेच पुढे अजून 1-2 महिन्यांनी हा पाहायला भेटणार आहे. तो मी तुम्हाला आत्ताच सांगितला आहे. त्याच्यामुळे पुढच्या अपडेट पाहिजे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ह्या नवीन आपल्या कमेंट्स करा तुमचं काय मत आहे अजून, आणि ह्या व्हिडिओला हाईप करायला तर अजिबात पण विसरू नका. भेटूया पुढच्या अपडेटमध्ये. धन्यवाद.